करायची आहे. कढीसाठी लागणारं साहित्य आहे दही, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरे आणि थोडंसं बेसन पीठ. आता हे मी सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते. हिरवी मिरची पण बारीक करते, लसूण आणि हे सगळं ग्राइंड करून घेते. आता मी कढईमध्ये तेल टाकते. कढई एकदम सुंदर लागते खायला. मी सगळं ग्राइंड करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकते जिरे, आणि मोहरी चांगली कडकडू द्यायची, लाल हुसर होईपर्यंत. चांगला आवाज आला पाहिजे, तडतड. तडतड असा आवाज आला की आपले मोहरी हे झाले. हे बघा, असा आवाज येऊ द्यायचा. आता टाकते कढीपत्ता, कोथिंबीर. कढीपत्त्याने काय होतं, मस्तपैकी कढी आपली तयार होते. चवीला पण छान लागते. आता हे सगळं फ्राय झालं आपलं. आता मी टाकते हे मसाला केलेला. जास्त पाणी नाही टाकायचं. पाणी टाकलं जास्त चव चांगली लागत नाही. पाणी टाकायचं नाही. थोडं त्यामध्ये बेसन पीठ पण टाकलं आहे मी. आता आपण त्यात टाकूया हळद, चवीनुसार मीठ. बघा आपली कढी. त्यात थोडीशी उकळी येऊ द्यायची. थोडीशी उकळी देते त्याला. साठी आपली कढी तयार. बघा किती छान झाली आहे. हे बघा, खूप सुंदर झाली आहे. तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.